तिकडे परभणी जिल्ह्यातही अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत असून पेरण्या खोळंबल्यात। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी धूळ पेरणी करत सरकीची लागवड केली आहे। मात्र या पिकाला जिवंत ठेवण्यासाठी भर पावसाळ्यातच स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। याच परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव आहे आणि ज्यामुळेच कुठेतरी पाऊस जो आहे तो लांबलाय। शेतकऱ्याचे डोळे रोज आकाशाकडे लागतायत। आज पाऊस पडल, उद्या पाऊस पडल, मात्र जून महिना आता संपत येतोय आणि तरी सुद्धा पाऊस पडलेला आहे। यामुळे शेतकरी हैराण झालेत। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी कापसाची म्हणजे सरकीची लागवड केलेली आहे आणि ही सरकी आता जोपासण्याचं काम सुरू आहे। भर पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर अशा प्रकारे शेतकऱ्याला स्प्रिंकलरनं या सरकीच्या पिकांना पाणी द्यावं लागत आहे। पाण्याची उपलब्धता ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाही त्या शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते रोज आकाशाकडे लागतात। आज पावसाचे ढग येतील, उद्या पावसाचे ढग येतील, पाऊस पडेल, मात्र पाऊस काय पडायला तयार नाही। आता जो काही हवामान खात्याने अंदाज दिलाय तो 24 तारखेच्या आसपासचा अंदाज दिलेला आहे आणि त्यानंतर पाऊस पडेल। 15 एकर मध्ये शेती जी आहे लावून आता थोडं घंटाभर फिरवायचं। त्याच्यानंतर मग काय लगेच 2 दिवस पुन्हा फिरवायचं। आता किती दिवस जाईल पाणी? हे पाणी काय अजून 2-4 दिवस पुरते। 2-4 दिवस पुरते, पुन्हा 2 दिवस पण ठेवावं लागतं। काय करणार, निसर्ग साथ देत नाही, पाऊस पडत नाही, काय नाही। बोर मधलं पाणी विहिरीत टाकलं, विहिरीतलं काढून सरकीला देतो, सरकी अशी झाली। किती बिजवण होणार आहे होऊन विहिरीला पाणी येत नाही, पाऊसच नाही तर पाणी कुठलं येणार विहिरी, अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।